माझं नाव प्रथम शेळके। मी तखतमल इंग्लिश हायस्कूल या स्कूलचा विद्यार्थी होतो। मला चिंतामणीबद्दल 8th स्टँडर्डमध्ये माहिती पडलं। त्यानंतर मी इथे एनरोल केलं, तर मला इथचं ॲटमॉस्फिअर आवडलं। त्यानंतर मी 8, 9, 10 इथेच कंटिन्यू करायचं असं ठरवलं। तर मी 10thमध्ये जेव्हा इथे एनरोल केलं तर मला एकदम आउटस्टँडिंग रिझल्ट मिळाला। मला 10thमध्ये 93% एवढे मिळाले। त्यानंतर मग इथे बेसिकचे क्लासेस घेतल्या जातात। मी त्या बेसिकच्या क्लासमध्ये पण एनरोल करायला स्टार्ट केलं। तर इथे 11th-12thला पण मला 10th सारखाच आउटस्टँडिंग रिझल्ट मिळाला। तर मी तोच रिझल्ट माझा जो 10thचा होता त्याच रेंजमध्ये माझा रिझल्ट 12thमध्ये पण त्याच रेंजमध्ये लाईक करतो। तर मला 12thमध्ये पण 91 म्हणजे राऊंड ऑफ करून 91% भेटलेले। आणि त्यानंतर माझा हा जो रिझल्ट आहे तो शक्य होऊ शकला, कारण मी चिंतामणीमध्ये चं जे ॲटमॉस्फिअर आहे ते तुम्ही किती पण 0मध्ये असला तरी ते तुम्हाला 0 to hero होण्याची शक्यता आहे, असं तुम्ही होऊ शकता। आणि त्यानंतर मला मॅथ्समध्ये 12thमध्ये 98 मार्क्स होते आणि फिजिक्समध्ये 92 मार्क्स असे पडलेले। तर त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे एंट्रन्स जर तुम्हाला करायचं असेल तर तेच तुम्हाला स्टेट बोर्ड पण तुम्हाला सोबत तेवढंच तुम्हाला स्ट्रॉंग करायला लागतं। तर इथे तुम्हाला मेन तुमचा जो बेसिक जे आहे ते तुमचं वीक आहे ते तुमचं इथे बेसिक स्ट्रॉंग करायला लागतो। आणि तुम्हाला माहीत आहे एंट्रन्समध्ये जे मेन सब्जेक्ट असतात फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, तेच तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये जर तुमचे स्ट्रॉंग असेल तर तिथेच तो रिझल्ट तुम्हाला एंट्रन्समध्ये दिसायला मिळतो। इथे मी एंट्रन्समध्ये पण एनरोल केलेलं होतं। तर इथे JEE आणि MHTCET या दोघांचा पण चांगला सोबत अभ्यास करून घेतला जातो। मॉक टेस्ट वेळे इथे टेस्ट सिरीज, त्यामुळे तुमचं जे बेसिक आहे तुम्ही बेसिक ते एकदम मॅक्स लेवलपर्यंत तुम्ही जाऊ शकाल या 2 वर्षामध्ये, याची तुम्हाला गॅरंटी इथे मिळू शकते। मला माझा MHTCETचा आता 2 तारखेला माझा पेपर झालेला, तर त्यामध्ये मला एकदम जसा मला पाहिजे होता तसा मला रिझल्ट येऊ शकतो असं माझा अपेक्षा आहे। आता CETचा पण माझा पेपर एकदम मला जसं इच्छा होती तसा गेलेला आहे आणि जसा पण रिझल्ट येणार मला माहिती आहे की तो रिझल्ट माझा आउटस्टँडिंगच राहणार।